हाय, मी विवेक शंकर खापर्डे. माझं वय आहे 57 वर्ष. मी नोकरी करतोय अहमदाबादला अमूल्य सिमेंट्स लिमिटेड मध्ये. तर गेल्या 8-10 वर्षापासून मला डाव्या गुडघ्याला खूप त्रास व्हायचा, चालायचा. बरेच डॉक्टरांना दाखवलं, ट्रीटमेंट घेतली, पण मला काहीच त्याचा फायदा नव्हता. नंतर मला कोणीतरी सांगितलं, मित्रांनी, की अरे टोटल नी रिप्लेसमेंट करून घे. तर मी सर्च केलं बरेचसे हॉस्पिटल वगैरे. मला कळलं वेबसाईटने डॉक्टर सूरज गुरव यांच्याबद्दल मला कळलं आणि मी त्यांना फोन केला. त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली 2 आठवडे आधी आणि नंतर मग मी माझ्या ऑफिशियल प्रोसेस पूर्ण करून त्यांना भेटलो. त्यांनी लगेच सांगितलं की डावा गुडघा माझा बराचसा डॅमेज झालेला आहे आणि मला तातडीने त्याची नी रिप्लेसमेंट करण्याची गरज आहे. मी त्यांना विचारलं, सर कुठलं नी रिप्लेसमेंट करू, की साधं करू की रोबोटिक? ते बोलले, हल्ली रोबोटिक हा खूप एक चांगला प्रोसेस आहे आणि त्याच्याने कट कमी करतात, रिकव्हरी खूप लवकर होते आणि पेन खूप पण कमी असतो. 5 मार्चला मी इथे लीलावतीमध्ये ऍडमिट झालो. त्यांनी सगळे प्रोसेस वगैरे पूर्ण केल्यानंतर सांगितलं की 6 मार्चला तुमची सकाळी 8 वाजता सर्जरी राहील. सर्जरी जवळपास 1.5 तास चालली. त्याच्यानंतर मला रिकव्हरी मध्ये 1.5 ते 2 तास ठेवण्यात आलं. त्यानंतर मला वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आलं. मला असं आधी वाटत होतं की काय आयसीयू मध्ये वगैरे, पण असं काही नाही. नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट झालो आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला संध्याकाळी आम्ही चालवू. मला थोडं आश्चर्य वाटलं की सेम डे सर कसं काय? तर बोलले डॉक्टरांवर विश्वास ठेवा. आणि खरंच मला वॉकरने संध्याकाळी चालवलंय आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आधी जे माझं खूप पेन होतं ते पण जवळपास मला असं वाटतं. आणि 6 तारखेपासून 7 आणि 8 या 2 सेशन होतात फिजिओथेरपीचे. डॉक्टर्स खूप छान आहेत, खूप चांगली त्यांनी ऍडवाइस केले. मी त्यांना विचारलं, सर मला घरी डिस्चार्ज नंतर काही फिजिओथेरपी वगैरे करायची गरज आहे का? कोणा फिजिओथेरपिस्ट कडून? बोले काही गरज नाही. आम्ही जे सांगितलं ते 15 दिवस करा आणि बोलले की तुम्ही 100% तुम्ही फिट होणार आणि तुम्ही तुमच्या जॉबवर पण जाऊ शकणार. तर मला खूप छान एक्सपिरियन्स झाला. स्पेशली डॉक्टर गुरवांचा, इथले स्टाफ, इथले नर्सिंग स्टाफ, इथलं क्लीननेस, सिक्युरिटी वगैरे खूप छान आहे आणि खूप छान बेटर फील करतोय की लीलावती हॉस्पिटल चूज केलं रोबोटिक नी सर्जरीसाठी. आणि मी जर व्हिडिओ कोणी माझा बघत असतील, मी त्यांना ऍडवाइस करेन की लीलावती हॉस्पिटल इज वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल इन मुंबई. माझं एवढंच म्हणणं आहे की जर आपला कोणाला असा प्रॉब्लेम आला असेल किंवा येत असेल, तुम्ही नक्कीच लीलावती हॉस्पिटलला भेट द्या. इथले डॉक्टर्स खूप छान आहेत आणि इथले सर्व्हिसेस वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस इन मुंबई. आणि माझं हेच सांगणं आहे. थँक्यू व्हेरी मच.